आपल्या विभागामध्ये प्रामुख्याने द्राक्षामध्ये 2 छाटणी केले जातात, प्रामुख्याने एप्रिलमध्ये आणि एक ऑक्टोबरमध्ये। तर एप्रिलमध्ये छाटणी केल्यानंतर वेलीची शाखीय वाढ ही जोमदार होत असताना फलधारणा होण्यासाठी त्यामध्ये अडचणी येतात आणि त्याचे परिणाम ऑक्टोबरमध्ये छाटणी केल्यानंतर माल निघण्यामध्ये अडचणी येण्यावर होतात। एप्रिल छाटणीमध्ये वेलीची शाखीय वाढ ही जोमदार होत असताना आम्ही अनेक प्रकारचे प्रोडक्ट वापरतो का जेणेकरून वेलीची शाखीय वाढ ही नियंत्रित असली पाहिजे, त्यावर बराचसा खर्च होत असतो। तर वेलीची शाखीय वाढ ही नियंत्रित ठेवण्यासाठी आम्ही BASF कंपनीचं लिओसिनचा वापर करण्यास सुरुवात केली। एप्रिल छाटणीमध्ये मी लिओसिनचा स्प्रे हा पहिल्यांदा 4 ते 5 पाने आल्यानंतर आणि दुसरा स्प्रे हा 5 ते 7 पाने आल्यानंतर घेतो। 4 ते 5 पाने अवस्थेत पहिला स्प्रे घेतल्यानंतर वेलीची शाखीय वाढ ही नियंत्रणात येऊन पेऱ्यांमधील अंतर हे मापात होते आणि पानांनी जे अन्नद्रव्य निर्मिती केलेले असते त्याचं काडीमध्ये स्टोरेज होऊन काडी परिपक्व होताना दिसते। मी BASF कंपनीचे आभार मानतो की त्यांनी द्राक्ष शेतीमध्ये महत्त्वाचे असलेले असे संजीवक आम्हाला उपलब्ध करून दिले आणि त्याचा आम्हाला द्राक्षाचे उत्पादन वाढण्यामध्ये भरपूर असा फायदा दिसत आहे।